नमस्कार. कधीतरी एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची आपण इतक्या आतुरतेने वाट पाहतो की अगदी जीव व्याकुळ होतो, बरोबर ना? हा अनुभव आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी येतो. आणि हीच हीच तीव्र ओढ, हीच उत्कट तळमळ संत तुकारामांनी त्यांच्या भेटीलागी जीवा या अभंगात मांडली आहे. तर आज आपण इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमातला हाच सुंदर अभंग उलगडून पाहणार आहोत आणि त्यातील प्रत्येक भावपूर्ण ओळीचा अर्थ समजून घेणार आहोत. बरं, तर आजच्या या विश्लेषणात आपण 5 टप्प्यांमध्ये हा अभंग समजून घेऊ. सगळ्यात आधी अभंगाची ओळख, मग तुकारामांनी वापरलेले 3 अप्रतिम दृष्टांत, चकोर पक्षी, सासूरवाशीन लेक आणि भुकेले बाळ, आणि शेवटी या सगळ्याचा सार काय आहे ते पाहूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. यात आपण कवी संत तुकाराम आणि या अभंगाची जी मुख्य कल्पना आहे ती जाणून घेऊया. संत तुकाराम महाराज 17व्या शतकातले वारकरी संप्रदायातले एक अतिशय महत्त्वाचे संत कवी. त्यांची सगळ्यात मोठी खासियत काय होती माहितीये? तर त्यांनी रोजच्या जगण्यातल्या गोष्टींना अध्यात्माशी जोडलं. त्यामुळे त्यांचे अभंग प्रेम, नैतिकता, करुणा अशा मूल्यांनी अक्षरशः ओतखोत भरलेले आहेत. आणि अभंगाची सुरुवातच इतक्या थेट आणि उत्कट ओळींनी होते. हे विठ्ठला, माझ्या जीवाला तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी रात्रंदिवस फक्त आणि फक्त तुझीच वाट पाहतोय. बघा, या पहिल्याच कडव्यात संत तुकारामांनी आपल्या मनाची अवस्था अगदी स्पष्ट केली आहे. विठ्ठलाला भेटण्याची जी तीव्र तळमळ आहे ना, तीच या संपूर्ण अभंगाचा पाया आहे. आता ही जी मनाची ओढ आहे, ही तळमळ आहे, ती व्यक्त करण्यासाठी संत तुकारामांनी काही उदाहरणं दिली आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण किंवा दृष्टांत पाहूया, चकोर पक्षाचा दृष्टांत. संत तुकाराम काय म्हणतात? ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र हेच चकोर पक्षाचं जीवन असतं, त्याचप्रमाणे माझं मन तुझी म्हणजे विठ्ठलाची वाट पाहत आहे. चकोर हा एक काल्पनिक पक्षी मानला जातो, जो फक्त चंद्राच्या प्रकाशावर जगतो, अशी एक धारणा आहे. तर मुद्दा काय आहे बघा, चकोरासाठी पौर्णिमेचा चंद्र म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये. तो त्याच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न आहे. तो त्याशिवाय जगूच शकत नाही अशी कल्पना आहे. आता विचार करा, तितक्याच तीव्रतेने संत तुकाराम विठ्ठलाच्या दर्शनाकडे पाहतायत. त्यांच्यासाठी विठ्ठलाचं दर्शन हेच त्यांचं आध्यात्मिक जीवन आहे, म्हणजे विठ्ठलाशिवाय त्यांच्या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. ही जी कमालीची आतुरता आहे ना, ती या दृष्टांतातून अगदी स्पष्ट होते. चला, आता दुसऱ्या दृष्टांताकडे जाऊया. हा दृष्टांत तर खूपच भावनिक आहे आणि आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या नात्यावर आधारलेला आहे. सासरी गेलेल्या मुलीचा. ह्या ओळींमध्ये संत तुकाराम म्हणतात, ज्याप्रमाणे सासरी गेलेली मुलगी म्हणजे लिंकी दिवाळीच्या सणासाठी माहेरी जायला आसावली म्हणजे आसुसलेली असते, त्याचप्रमाणे मी पंढरीची वाट पाहतोय. यातली गंमत अशी आहे की सासरी गेलेल्या मुलीसाठी माहेर हे फक्त एक घर नसतं. ते तिच्यासाठी प्रेम, आनंद आणि हक्काचे ठिकाण असतं. ती माहेरून कधी बोलावणं येतंय याची आतुरतेने वाट बघत असते. अगदी तसंच संत तुकारामांसाठी पंढरपूर हे त्यांचं आध्यात्मिक माहेर आहे आणि विठ्ठल म्हणजे त्यांची माऊली. ते पंढरीला जाण्यासाठी अगदी तितकेच आतुर आहेत. आणि आता वळूया तिसऱ्या आणि शेवटच्या दृष्टांताकडे. हा दृष्टांत तर तळमळीची आणि गरजेची तीव्रता एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातो. इथे संत तुकाराम म्हणतात की भुकेलेलं बाळ जसं अतिशय दुःख करतं, आक्रोश करतं आणि आपल्या आईची, आपल्या माऊलीची आतुरतेने वाट पाहत असतं, यातला अतिशोककरी हा शब्दप्रयोग बघा. तो त्या भुकेची आणि विरहाची तीव्रता दाखवतो. आणि हे इतकं सुंदर उदाहरण आहे. भुकेल्या बाळाचा तो आक्रोश फक्त अन्नासाठी नसतो, तो आईच्या वात्सल्यासाठी, तिच्या स्पर्शासाठी असतो. त्याची ती गरज खूप तीव्र आणि तातडीची असते. संत तुकारामांची विठ्ठल भेटीची भूक ही तितकीच तीव्र, तितकीच तातडीची आहे. ही एक प्रकारची आध्यात्मिक भूक आहे, जी फक्त आणि फक्त विठ्ठलाच्या दर्शनानेच शांत होऊ शकते. तर या 3 दृष्टांतांमधून आपण पाहिलं की भावनांची तीव्रता कशी हळूहळू वाढत जाते. आता आपण या अभंगाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजेच त्याच्या साराकडे येऊया. शेवटी संत तुकाराम हे सगळे दृष्टांत, ही सगळी उदाहरणं बाजूला ठेवतात आणि थेट देवालाच विनंती करतात. ते म्हणतात, तुका म्हणे देवा, मला आता तुझ्या दर्शनाची भूक लागली आहे. आता तू धावत ये आणि तुझं ते श्रीमुख, तुझं ते सुंदर रूप मला दाखव. ही शेवटची ओळ म्हणजे जणू काही या अभंगाचा कळसच आहे. इथपर्यंत जी प्रतिकात्मक तळमळ होती ना, त्याचं रूपांतर आता थेट आध्यात्मिक भुकेच्या घोषणेत होतं. चकोराची वाट पाहणी, लेकीची आशा आणि बाळाचा आक्रोश या सगळ्या भावना एकत्र येऊन भूक या एकाच शब्दात व्यक्त होतात. किती थेट आणि मनाला भिडणारी ही विनंती आहे. तर मग या सगळ्या अभंगातून आपल्याला काय घेण्यासारखं आहे?
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संत तुकारामांनी किती साधी आपल्या रोजच्या आयुष्यातली उदाहरणं वापरली आहेत, निसर्गातली, कुटुंबातली. आणि ह्या उदाहरणांमधनं त्यांच्या भक्तीची खोली, त्याची तीव्रता आपल्याला जाणवते. दुसरी गोष्ट म्हणजे ती ओढ कशी वाढत जाते, चकोराच्या साध्या प्रतीक्षेपासून सासूरवाशिणीच्या आशेपर्यंत आणि मग भुकेल्या बाळाच्या तीव्र गरजेपर्यंत. हा जो प्रवास आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की मनातल्या खोल भावना, विशेषतः आध्यात्मिक भावना व्यक्त करण्यासाठी रूपकं किती प्रभावी असू शकतात हे हा अभंग आपल्याला शिकवून जातो. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जसे संत तुकारामांनी दृष्टांत वापरले तसा आपण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी रूपकांचा किंवा उपमांचा किती प्रभावीपणे वापर करू शकतो. एखाद्या गोष्टीची तीव्रता सांगण्यासाठी जर योग्य उदाहरण किंवा रूपक वापरलं तर आपलं बोलणं किती परिणामकारक होऊ शकतं याचा एकदा नक्की विचार करून बघा.